जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निक मराठी चॅनलमध्ये। हे जे माझ्या हातामध्ये आधार कार्ड आहे ते आपण घरी आपले पीव्हीसी कार्ड कसं मागवू शकतो हे आज या व्हिडिओमध्ये आपण 100% ऑनलाईन पद्धतीने बघणार आहोत। 50 रुपये फक्त ऑनलाईन पेमेंट करून हे आपल्याला घरी भेटणार आहे। व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत बनवून राहायचं आहे आणि जर तुम्ही टेक्निक मराठी चॅनल नवीन बघत असाल तर सबस्क्राइब 100% करायचं आहे। तर चला आपण बघूया आपलं आधार कार्ड ऑनलाईन कसं मागवायचं आहे ते। तर सर्वात आधी आपल्याला गुगल वरती जायचं आहे, सर्च करायचं आहे आधार लॉगिन। आपल्याला इथे एक वेबसाईट दिसेल myAadharuidi.gov.in। तर या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं लॉगिनचं बटन दिसत आहे। तुम्ही मोबाईलमध्ये पण ही साईट ओपन करू शकता। वेलकम टू माय आधार दिसेल, तुम्हाला खाली हा ऑप्शन दिसेल। तर दोन्हीकडे ओपन करून हाच ऑप्शन तुम्हाला चूज करायचा आहे। लॉगिनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आधार कार्डचे जे 12 नंबर आहेत ते टाकायचे आहेत आणि इथं एंटर कॅप्चा लिहिला आहे, तो या कॅप्चा जो आहे तो या बॉक्समध्ये आपल्याला टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला इथं खाली लॉगिन विथ OTP लिहिला आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या आधार कार्डवरती जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक OTP जाईल, तो OTP आपल्याला टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर खाली आपल्याला लॉगिनचं बटन दिसत आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता आपल्या आधार कार्डच्या सर्व्हिस ऑनलाईनमध्ये ज्या चेंज करू शकतो त्या सगळ्या ओपन झालेल्या आहेत। डॉक्युमेंट अपडेट आहे, डाउनलोड आधार आहे आणि 3 नंबरचा ऑप्शन आहे ऑर्डर आधार PVC कार्ड। तर या मेनूमध्ये जाऊन आपल्याला आपलं PVC कार्ड आधार कार्डचं जे आहे ते मागवायचं आहे। याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला थोडंसं खाली घेतल्यानंतर बघू शकता इथं आपल्याला नाव दिसत आहे, ज्या व्यक्तीचा आपण आधार कार्ड मागवत आहे त्याचा फोटो दिसत आहे आणि खाली ॲड्रेस दिसत आहे। हा जो ॲड्रेस आहे या ॲड्रेसवरतीच आपल्याला आपलं PVC कार्डचं आधार कार्ड जे आहे ते मिळणार आहे। तर ॲड्रेस चुकीचा असेल तर पोस्टमनशी संपर्क साधून तुम्हाला मिळेल, अन्यथा तुमचा आलेला असेल तरी रिटर्न माघारी जाईल। तर ती दक्षता तुम्ही घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला आता खाली नेक्स्टचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं पेमेंट करायचं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला एक टिकमार्क लावायची आहे। त्यानंतर खाली आपल्याला मेक पेमेंटचा बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। थोडा वेळ वाट बघितल्यानंतर इथं बघू शकता 50 रुपयाचं आपल्याला पेमेंट करायचं आहे। तुम्ही इथे तुमच्या भीम UPI वरून पण करू शकता किंवा तुमच्या स्कॅन अँड पेवरून पण करू शकता। म्हणजे इथे तुम्हाला मोबाईलमध्ये जसं गुगल पेमध्ये तुम्ही पेमेंट करता तशा पद्धतीने एक स्कॅनर कोड येईल, तर आपण याच्यामध्येच पेमेंट करणार आहे। इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता जनरेट QR लिहिलं आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। हा आपला पेमेंटचा QR कोड असणार आहे। इथं क्लिक केलं आहे, आपल्याला QR कोड मिळत आहे। या QR कोडवरती आपल्याला 50 रुपयाचं पेमेंट हे 5 मिनिटाच्या आतमध्ये करायचं आहे। गुगल पे, फोनपे कशावरूनही केलं तरी चालते। मी पेमेंट करून घेतो। पेमेंट आपलं झालेलं आहे, बघू शकता अशा पद्धतीने एरर येईल, थोडा वेळ वाट बघायची आहे। प्रोसेस थोडी सर्व्हर डाऊन असल्यामुळे एरर येऊ शकतो, थोडा वेळ वाट बघायची आहे। क्लोज झालेला आहे। इथं बघू शकता ट्रान्झॅक्शन स्टेटस आपला सक्सेस दिसत आहे, 50 रुपये आपले पेमेंट झालेले आहे। आता आपल्याला गो टू डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर बघू शकता प्रिंट ऑप्शन दिसत आहे स्टेटसमध्ये। खाली क्लिक केल्यानंतर आता आपल्याला दिसत आहे की प्रिंट इन प्रोसेस हा स्टेटस दिसत आहे, म्हणजे आपलं आधार कार्ड हे आता प्रिंट करायला गेलेलं आहे। आपल्या रजिस्टर ॲड्रेसवरती प्रिंट झाल्यानंतर हे आधार कार्ड भेटून जाईल। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं आधार कार्ड ऑनलाईन मागवू शकता घर बसल्या। 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला डिलिव्हर होऊन जाईल। व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या टेक्निक मराठी चॅनलला सबस्क्राइब 100% करा। भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।